लाभले सरस्वती वरदान, लाभले सरस्वती वरदान, साहित्य क्षेत्रात महान, काव्य प्रतिभा सरस, मिळाले अनेक सन्मान. प्रमिलाताईंचा वाढदिवस, देतो अनेक शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभो हीच आमची सदिच्छा. श्रीनिवास रामचंद्र असलेकर, कण्हेरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मनापासून धन्यवाद दादा. सौ प्रमिलाताई ब्राह्मणकर मॅडम, तुम्ही उत्कर्षाची शिखरे सर करत राहावी. कधी वळून मागे पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेल असाच गगनाला भिडू दे. तुमच्या जीवनात नेहमी सर्व काही मनासारखे घडू दे. मॅडम, तुम्हा उभ्या आयुष्यात सुख समृद्धी दीर्घायुष्य लाभू दे. तुमच्या हातातून सतत यापुढेही समूहाचा समाजाचा विकास होऊ दे. आजच्या या शुभदिनी तुम्ही खूप मोठे व्हा हीच मनोमन सदिच्छा. रोहकले सर परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रमिलाताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे वा. बाळासाहेब रोहकले सर, मांडवे खुर्द, पारनेर, अहिल्यानगर. अरे वा वा वा, खूपच छान. खूप मनापासून धन्यवाद. आता डॉक्टर साहेब काय म्हणतात? काल आपला वाढदिवस, मनी सर्वांचा उल्हास, आनंदी जीवन लाभावे हाच प्रत्येक मनास. कालचक्र गतिमान यात अर्थ समजणं, कर्म साध्य मनशक्ती हेच आपलं सदा म्हणणं. आयुष्यात एकदा तरी जपा जरा स्वतःला, सुख समृद्धी आणि समाधान सदा लाभो आपणाला. लक्ष्मी सरस्वतीचे वरदान, अष्टपैलू व्यक्तिमत्व महान, आपल्याकडून व्हावे अनमोल असे शब्दधन. नेत्रांजन ज्योती हाती, तळ हाताचा करू पाळना, लाभो उदंड आयुष्य आपणास हीच प्रभूचरणी प्रार्थना. अरे वा डॉक्टर साहेब, खूपच सुंदर. आणि त्याही आवर्जून आठवणीने तुम्ही दुसऱ्या दिवशी संभाजीनगरवरून दिल्यात. तुम्ही डॉक्टर असून पेशंटला तपासत होता आणि आठवण नाही म्हणून दुसऱ्या दिवशी शुभेच्छा दिल्यात. मनापासून धन्यवाद डॉक्टर साहेब. आणि सगळ्या कवी कवयित्रींचे मनापासून धन्यवाद. माझ्या या निर्मळ स्नेह प्रेम समूहाचे सर्व कवी कवयित्री इतकं प्रेम करतात माझ्यावर, मला माहिती नव्हतं. आणि ह्या तुमच्या कविता अगदी मनोमन ठसून ठसून मी मनात भरून ठेवल्या. आणि मनापासून धन्यवाद देऊन तुम्हाला परकं का करावं असं मला वाटतं. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. खूपच सुंदर आणि खूपच छान, अगदी मन भारावून गेले. संगीतातही इतका सुंदर उपक्रम दिला, अगदी खूपच काय बोलावं कळतच नाही. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. खरंच खूपच छान उपक्रम दिला आणि मनाला भारावून टाकतील अशा सुंदर सुंदर काव्यरचना तुम्ही केल्यात आणि माझं जीवन प्रफुल्लित घडवलं. मनापासून धन्यवाद.